चांगला डिस्काउंट, चांगल्या वस्तू जर मिळत असतील तर आपण नक्की घेऊ. आणि आपण बऱ्याचदा एखादी गोष्ट चांगल्या ठिकाणी चांगल्या भावात मिळत असेल तर इतरांना सांगतो की अमुक ठिकाणी सेल लागला आहे, अमुक ठिकाणी खूप चांगल्या वस्तू मिळत आहेत. त्याच पद्धतीने जर ह्या वस्तू तुम्ही घेतल्या, त्यांची क्वालिटी तुम्हाला आवडली आणि तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळाला तर तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सांगाल. तर अशा प्रकारे जर आपल्यासारख्या समविचारी लोकांचं आपण एक नेटवर्क बिल्ड करू शकलो, एक टीम तयार करू शकलो की ज्यांनासुद्धा रोजच्या गरजेच्या वस्तू कुठून तरी घ्यायच्याच असतात. मग चांगल्या वस्तू एखाद्या तुम्ही रेफर केलेल्या जागेवरून त्यांनी घेतल्या, तुमच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांचं दुकान बदली केलं, तर जसा तुम्हाला फायदा झाला तसा त्यांनासुद्धा फायदा होईल. यातून पुढे काय होणार ते बघूया. परंतु जसं आपण बोलतो की काही लोकांना सांगायचं, नेटवर्क बिल्ड करायचं, मग बऱ्याच लोकांना चुकीचा गैरसमज होतो की हे काहीतरी चेन सिस्टीम वगैरे आहे का? तर बिलकुलच नाही. चेन सिस्टीममध्ये होतं असं की तुम्ही एकदाच कोणती तरी वस्तू विकत घेता, ती गरजेची असो नसो तुमच्या गळ्यात मारली जाते आणि पुढे तुम्हाला मग नंतर असे लोक शोधावे लागतात. त्यांना जबरदस्ती त्या वस्तूचं महत्त्व समजून सांगावं लागतं की बाबा रे, घे, एकदाच घे, नंतर तुला थोडी घ्यायचं आहे परत परत, बघू पुढे काय होईल, महाग असू दे पण एकदाच घ्यायचं आहे, त्याच्यावरती पैसे मिळतात वगैरे वगैरे. तर असला कोणताही प्रकार आपल्याकडे नाही. तुम्हाला कोणतीही विनागरजेची वस्तू घ्यावी लागणार नाही. तुम्हाला कोणतीही चैन मुळात बनवावी लागणार नाही. कारण बऱ्याचदा चैन बनवली की ती ब्रेक होते. चैनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, त्यावेळेला इन्कम येतं आणि इकडे तसा कोणताही प्रकार नाही. साधी गोष्ट आहे, जे आपण वर्षानुवर्ष करतो आहे. आपण कुठून तरी आपलं दर महिन्याचं सामान भरतो, ते तिथून भरायच्या ऐवजी जर नवीन ठिकाणी भरलं तर काय काय गोष्टी होऊ शकतात हे आपण या प्रेझेंटेशनमध्ये पाहतो आहे आणि हळूहळू तुम्हाला गोष्टी क्लिअर होत जातील. आणि हे नेटवर्क बनवायचं म्हणजे काय, टीम बनवायची म्हणजे काय, तर सगळ्या मोठ्या कंपन्या ह्याच पद्धतीने काम करतात. फॉर एक्झाम्पल जिओने काय केलं, सुरुवातीला ज्यावेळेला मार्केटमध्ये आले, एक ऑप्टिक फायबरचं जाळं, एक नेटवर्क त्यांनी पूर्ण देशामध्ये टाकलं आणि मग त्यांनी सर्व्हिसेस सुरू केल्या. सुरुवातीला फ्री दिल्या. आज जिओ काय करतं आहे, दर महिन्याला तुम्ही एक रिचार्ज मारता. साधारण 1 करोड लोकांनी जर ॲव्हरेज ₹300चा रिचार्ज मारला तर 300 करोड एका फटक्यात त्यांना मिळतात. पण सुरुवातीला त्यांनी नेटवर्क बिल्ड केलं. तसंच आता अडानीसारखी कंपनी आहे गॅसची, त्यांनी काय केलं, गॅस पाईपलाईनचं एक नेटवर्क उभं केलं. प्रत्येकाच्या घरापर्यंत ती पाईपलाईन पोहोचवल्यानंतर आज रोज त्यांना काही सर्व्हिस द्यावं लागत नाही. काही गॅस कंपन्यांना आजसुद्धा सिलेंडर उचलून तो फिल करून ग्राहकाच्या दारापर्यंत आणून द्यावा लागतो. पण अडानी तसं केलं नाही. त्यांनी एक नेटवर्क तयार केलं, पाईपलाईन गॅस तयार केली आणि आज इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा ते आहेत. विजेचं कनेक्शन एकदा घरामध्ये दिल्यानंतर परत त्या कंपनीला काय करायचं आहे, तुम्हाला सप्लाय पुरायचा आहे आणि दर महिन्याला बिल जनरेट करायचं आहे, तुमच्याकडून पैसे घ्यायचे आहेत. म्हणजे एक नेटवर्क स्ट्रॉंग उभं केल्यानंतर एक चांगला बिझनेस उभा राहू शकतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या रोजच्या वापरातलं फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम. या सगळ्या गोष्टी काय आहेत, लोकांचं नेटवर्क आहे. आज बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्यात हे तिन्ही गोष्टी. या प्रचंड मोठ्या कंपन्या आहेत. फेसबुक जगामध्ये टॉपच्या कंपनीमध्ये गणली जाते. त्याचं कारण हे आहे की त्यांनी लोकांचं एक प्रचंड मोठं नेटवर्क उभं केलं आणि त्यातून त्यांची कंपनी तयार झाली. तसंच आपलं एक छोटंसं नेटवर्क जरी आपण उभं करू शकलो तर आपल्या आयुष्यात काय होऊ शकतो हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत. परंतु हे सगळं ऐकायला छान वाटतं, बोलायला खूप मस्त वाटतं, परंतु वस्तू विकत घ्यायच्यात, दुकान बदली करायचं आहे तर असंच कोणीतरी सांगितलं म्हणून काय आपण दुसऱ्या कोणत्या तरी वस्तू विकत घेणार नाही. तुम्हाला दुकान बदली करायसाठी काय हवं आहे, तर एक स्ट्रॉंग ॲश्युरन्स, एक गॅरंटी की बाबा ज्या कंपनीचं तुम्ही सांगताय आम्हाला दुकान बदली करून वस्तू घ्यायला, त्या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड काय, ही कोणती कंपनी आहे, तिचं काय ॲक्सेप्टन्स आहे का, काय सर्टिफिकेशन आहेत का, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी आहे, किंमत कशी आहे, किंमत मला वाजवी आहे का, अफोर्डेबल आहे का, अशा एक ना अनेक गोष्टींचे उत्तरं मिळाल्याशिवाय तुम्ही आणि मी सुद्धा दुकान बदली करणार नाही. म्हणून या सगळ्या प्रश्नांची ज्यावेळेला उत्तर शोधत होतो त्यावेळेला आम्हाला एक अशी डायरेक्ट सेलिंग कंपनी सापडली. डायरेक्ट सेलिंग कंपनी म्हणजे जी कंपनी वस्तू स्वतःच्या मॅन्युफॅक्चर युनिटपासून डायरेक्ट ग्राहकापर्यंत आणून देते. जसं आजकाल शेतकरी ते ग्राहक कन्सेप्ट आहे, ज्यामुळे मधले जे मिडलमॅन असतात त्यांची
बाजूला जातात, शेतकऱ्यालाही फायदा होतो आणि ग्राहकालाही चांगला माल मिळतो वाजवी दरामध्ये. तर अशा प्रकारच्या कन्सेप्ट काही कंपन्यांचे फॅक्टरी आउटलेट डायरेक्ट सेल असतात, तिथे खूप कमी किमतीमध्ये आपल्याला नॉर्मल दुकानापेक्षा वस्तू मिळतात. तशाच प्रकारची कन्सेप्ट आहे डायरेक्ट सेलिंग. कंपनी डायरेक्ट तुम्हाला वस्तू देते, त्यामुळे कंपनीचाही फायदा असतो आणि तुमचाही. तर अशा प्रकारची एक कंपनी आम्ही शोधली आहे जिचं डायरेक्ट सेलिंगचं डिस्ट्रीब्युशन सेटअप खूप जबरदस्त आहे, बऱ्याच वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, मार्केटिंग सिस्टीम खूप चांगले, डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, टेक्नॉलॉजी वापरणारी कंपनी आहे. तर इन टोटल एक ग्रेट कंपनी आहे आणि विथ अ ग्रेट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. काय आहे कन्सेप्ट, तुम्हाला जसं मी सांगितलं तसं सिम्पल आणि साधी कन्सेप्ट आहे, परंतु खूप चांगला इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यात पाडू शकते. तुमच्या रोजच्या गरजेच्या गोष्टी, जबरदस्ती कुणीतरी काहीतरी विकलं आहे म्हणून नाही, कोणतं तरी नवीन काहीतरी गोष्ट घ्यायची म्हणून नाही, तुम्ही अशाही कुठून तरी ज्या गोष्टी घेता त्या जर चांगल्या क्वालिटीच्या दुसरीकडून तुम्हाला मिळत असतील, त्यावरती तुम्हाला काही डिस्काउंट मिळत असेल, तर सेम तुम्ही त्या वापरता, घेता, त्याचा फील घेतल्यानंतर तुम्ही लोकांना रेफर करता, त्यांना आवडलं तर ते घेतात आणि ते दुसऱ्यांना रेफर करतात. अशी सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला वस्तू विकायच्या नाहीत, तुम्ही ज्यांना सांगाल ते सुद्धा वस्तू विकणार नाहीत कुणाला, त्यांना जे हवं ते घेतील, तुम्हाला हवं ते तुम्ही घ्याल. अशा प्रकारची एक सिंपल साधी कन्सेप्ट आहे आणि अशा प्रकारची लाईक माइंडेड लोकांची टीम बनवणं आणि नेटवर्क बनवणं अशी एक सिंपल कन्सेप्ट आहे. आता ह्याच नोटवरती मी तुम्हाला कंपनीची माहिती सांगतो. इंडियाची नंबर 1 डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. त्या कंपनीचं नाव आहे वेस्टीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. मित्रहो, वेस्टीज भारतातली नंबर 1ची टॉपची कंपनी आहे. जगातल्या 100 डायरेक्ट सेलिंग कंपन्यांमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी आहे आणि त्या 100मध्ये सुद्धा तिचा जो रँक आहे 2021चा करंट इयरचा पहिला, तो आपण 36 आहे. 2 वर्षापूर्वी हा रँक 64 होता. म्हणजे कंपनी उत्तरोत्तर प्रगती करते आहे आणि प्रगती करते ह्याचा अर्थ ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन करण्यात यश मिळवलं आहे. त्याचबरोबर या कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून सर्टिफिकेशनसुद्धा मिळालेलं आहे. 16 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. 2004मध्ये स्थापन झालेली कंपनी. 2 करोडपेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर आज या कंपनीबरोबर जुडलेले आहेत. त्याचबरोबर GMP, हलाल किंवा ISO असे सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन जे गरजेचे आहेत ते सगळे कंपनीकडे आहेत. त्याचबरोबर 3,500पेक्षा जास्त सेल्स आउटलेट आहेत. पूर्ण भारतभरामध्ये 65पेक्षा जास्त ब्रांच ऑफिसेस आहेत. एक एस्टॅब्लिश्ड आणि स्ट्रॉंग सपोर्ट असलेली कंपनी. भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा 7 देशांमध्ये यांचं काम चालतं. UAEमध्ये काम चालू आहे, बहारीनमध्ये आहे, ओमान, सौदी अरेबिया, बांगलादेश, घाना, इवन आता पुढच्या काही काळात थायलंडमध्ये सुद्धा लवकरच सुरुवात होईल. तर पहिली अशी भारतीय कंपनी जी जगभरामध्ये आता पसरू पाहते, जगात आपलं नाव कमवू पाहते. जशी अशी कंपनी मोठी होईल तशी तिच्याबरोबर असलेले डिस्ट्रीब्युटरसुद्धा स्वाभाविकच मोठे होत जातील. तर अशी ही कंपनी वेस्टीज यांचं जर ट्रॅक रेकॉर्ड आकड्यांमध्ये पाहिला तर 2004 साली ज्यावेळेला 5 करोडच्या टर्नओव्हरने कंपनीने सुरुवात केली आणि दरवर्षी तो टर्नओव्हर प्रचंड प्रमाणावर वाढत राहिला. ऑन ॲन ॲव्हरेज 79%च्या ग्रोथने ही कंपनी गेली 16 वर्ष सातत्याने काम करते. याचा सरळ अर्थ आहे, ज्यावेळेला पहिल्यांदा लोकांनी प्रोडक्ट घेतले ते त्यांना आवडले असतील म्हणून त्यांनी ते परत घेतले आणि परत आवडल्यानंतर ते सातत्याने घेत राहिले आणि इतरांनासुद्धा रेफर करत राहिले, तरच कंपनीचे प्रोडक्ट विकले जाऊ शकतात, तरच कंपनीची ग्रोथ होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी कंपनीच्या प्रोडक्टमध्ये जर दम नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी ऐकूनसुद्धा लोक जर वस्तूच विकत घेत नसतील किंवा परत घेत नसतील, पहिल्यांदा तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून समजा विकत घेतली, एखाद्या नातेवाईकाने, मित्राने कुणीतरी जबरदस्ती केली किंवा हट्ट केला, आग्रह केला, तुम्ही वस्तू घेतल्यात, पण त्या जर चांगल्या नसतील तर तुम्ही परत विकत घेणार नाही. हे आकडे हे सांगतायत की ज्या वेळेला तुम्ही वस्तू घेतात लोक, त्यांना त्या आवडतात आणि ते सातत्याने परत घेतात आणि नवीन येणारे लोक त्यात वाढ होत जाते, म्हणून कंपनीची ग्रोथ इतक्या चांगल्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारची ही कंपनी आहे. काय प्रोडक्ट रेंज आहेत? पर्सनल केअरमध्ये पाहिलं तर तुमचे हेअर केअर आहे, तुमच्या फेस केअर, बॉडी केअर, शरीराला लागणारे म्हणजे साबण, स्प्रे, डिओ, मॉइश्चरायझर असे सगळे प्रोडक्ट्स आहेत. ओरल केअरमध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, तुमचा फ्लाक्स, त्याच्यानंतर माउथवॉश, ट्रूमॅन म्हणून ही शेविंगची रेंज आहे. त्याच्यात प्रीमियम साबण आहेत,
मिस्टर ऑफ मिलान हा एक इटलीचा मोठा ब्युटी प्रोडक्टचा ब्रँड आहे. त्यांच्याबरोबर एक एक्सक्लुझिव्ह टायअप आहे, जे इंडियामध्ये फक्त तुम्हाला इथूनच त्या वस्तू मिळतील. त्यानंतर हेल्थ केअरमध्ये वेस्टीज प्राईम. आज न्यूट्रिशन हा खूप महत्त्वाचा घटक झालेला आहे. प्राईम जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये जी न्यूट्रिशन देणारे काही टॅबलेट्स आहेत, काही औषधं आहेत, ही सगळी अशा प्रकारे बनवली आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे काही किलो भाज्या तुम्ही जर आणून त्यांचा अर्क काढला किंवा काही किलो फळं एकत्र केली वेगवेगळी आणि त्यांचा अर्क काढला, तर त्यातून जे मिळणारी ताकद आहे ती तुम्हाला एका कॅप्सूलमध्ये मिळू शकते. अशा प्रकारची ही प्रीमियम कॅटेगरीची प्रोडक्ट आहेत. त्यानंतर प्रो हार्ट, हृदयाच्या काळजी घेणारे काही औषधं आहेत. ग्लायसेमिक हेल्थ, तुमचं डायबिटीज जर तुम्हाला असेल तर त्यावरती याची सप्लिमेंट्स आहेत. जॉईंट अँड बोन हेल्थ, तुमची सांधेदुखी बरी होण्यासाठी सांध्यांना मदत करणारी काही औषधं आहेत. इम्युनिटी बूस्ट, ह्या कॅटेगरीमध्ये बरेच सगळे आज प्रोडक्ट आहेत. आज तुम्ही जर पाहिलं तर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 बद्दल खूप बोललं जातं आणि लोकांनी खूप घ्यायला सुरुवात केली आहे. काहींनी स्वतःहून घ्यायला सुरू केली आहे, काहींनी नाईलाजास्तव सुरू केली आहे, पण लोक घेत आहेत आणि ही गरज बनलेली आहे. डिटॉक्सिफिकेशन हे खूप महत्त्वाचं, कारण शरीरातले नको असलेले द्रव्य शरीराबाहेर काढण्याचं काम ही औषधं करतात. त्यानंतर फिटनेस आणि डाएट, मग प्रोटीन पावडर असतील किंवा इतर काही फळांचे अर्क असतील. वुमन्स हेल्थची स्पेशल कॅटेगरी आपल्याकडे आहे. अशा भरपूर सगळ्या कॅटेगरीज आहेत. त्याबरोबर घरात लागणाऱ्या फ्लोअर क्लीनर, हार्पिक किंवा कोलिनसारखे जे पदार्थ आहेत, मग वॉशिंग पावडर, डिशवॉश, सगळे घरात लागणाऱ्या गोष्टी आहेत. मग तेलं आहेत, तुमचे हेल्थ फूड आहेत, चहा, कॉफी हेल्थी कॅटेगरीमध्ये आहे. एअर प्युरिफायर, वॉटर प्युरिफायर, स्किन फॉर्म्युला 9 ही परत एक प्रीमियम कॅटेगरी आहे हेल्थ आणि ब्युटी प्रोडक्ट्समधली. आयुसेंथ, आयुर्वेदिक औषधं, ऑर्गॅनिक औषधं, न्यूट्रास्युटिकल औषधं या कॅटेगरीमध्ये आहेत. ॲग्री प्रोडक्ट, शेतात लागणारे बरेच प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि ज्यांचे खूप चांगले रिझल्ट्स लोकांना भेटत आहेत. तर हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. मग आता कंपनीची माहिती पाहिली, प्रोडक्ट्स कोणते आहेत ते बघितलं, तर ढोबळ मनाने तुम्हाला आयडिया आली असेल की ठीक आहे, आपण हे प्रोडक्ट्स वापरून पाहू शकतो. पण आता मग पैशाचं काय? जसं आपण किमतींबद्दल बोललो, तर होतं काय, त्यास हे गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला सध्या आपण काय करतो आहे ते पाहावं लागेल. आता आपण वस्तू कशा विकत घेतो? टी व्हीवरती, पेपरवरती कुठेतरी जाहिरात पाहतो आणि आपलं डिसिजन ठरतो एक वस्तू घ्यायची. साधारण एक 100 रुपयाची वस्तू आपण विकत घेतो. कुठेतरी पाहिलं, कुठल्या तरी ब्रँडची जाहिरात झाली, ती जाहिरात करणाऱ्याने करोडो रुपये घेतलेले असतात. आपण सुद्धा ती वस्तू विकत घेतो आणि त्या वस्तूचा पुढचा मागचा फार विचार करत नाही. पण जर आपण डिटेलमध्ये गेलो तर ही वस्तू कुठल्या तरी मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये बनते, फॅक्टरीमध्ये बनते. 40 रुपयाची वस्तू ज्या वेळेला ती बनते, ती पहिल्यांदा जाते क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंटकडे, मग तिथून ती स्टॉकिस्टकडे जाते, सुपर स्टॉकिस्टकडे जाते. मग अशी फिरत 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 ती नंतर डिस्ट्रीब्युटरपर्यंत येते. डिस्ट्रीब्युटर रिटेल तुमच्या दुकानदारापर्यंत ती घेऊन येतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या 40च्या वस्तूची किंमत 100 रुपयापर्यंत येते. हे मधले 60 जे वाढले, हे साधारण हे मिडलमॅन आणि हे बाकीचे सगळे लोक हा प्रॉफिट वाटून घेतात, ज्याचा शून्य फायदा कस्टमरला, म्हणजे तुम्हाला आणि मला मिळतो. मग वेस्टीज जी आमची चेंज युअर शॉप जी कन्सेप्ट आहे, इथे काय होतं ते आपण समजून घेऊ. इथली सिस्टीम कशी आहे की सिम्पल, तुम्ही हे टी व्हीवरती जाहिराती बघायच्या ऐवजी स्वतः माहिती घ्या आणि स्वतः वस्तू वापरून मग ठरवा त्या वस्तू कंटिन्यू वापरायच्या की नाही ते. आता ह्या वस्तू बनतात, तशाच आपल्या पण फॅक्टरीमध्ये बनतात, पण तिथून पुढे ही जी चेन आहे, ही जी सगळे स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, एजंट जे आहेत, यांना कट करून कंपनी काय करते, त्या फॅक्टरीपासून वस्तू तुमच्या दारापर्यंत आणून द्यायचे प्रयत्न करते. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता, वस्तू तुमच्या घरी येतात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कंपनीचं सेंटर असेल, तुम्ही तिथे डायरेक्ट जाऊन वस्तू घेऊन येता. मग हे सगळ्यांमधला जो हा जवळपास 60% जी सेविंग असते, ती कंपनी ऑब्व्हियसली तुमच्यापर्यंत पास ऑन करते. ती द्यायची पद्धत वेगवेगळी आहे, पुढे गेल्यावर आपल्याला कळेल. म्हणून तुमचा फायदा होतो आणि एक खऱ्या किमतीमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये वस्तू मिळते, त्यावरती एक्स्ट्रा इन्कम मिळतं. अशी एक वेगळी आणि खूप छान बिझनेस अपॉर्च्युनिटीसुद्धा याबरोबर दिलेली आहे. मला वाटतं ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल आणि हे सिम्पल लॉजिक आहे की कंपनी का पैसे वाटते. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की हे सांगतायत स्वस्त देतात आणि वरती पैसे देतात, का देतील? तर त्याचं कारण हे आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही ऑलरेडी बऱ्याच गोष्टी वापरत असाल घरात. टूथपेस्ट असेल, टूथब्रश, बाथिंग सोप, शॅम्पू, चहा, तेल, टॅल्कम पावडर, डिओड्रंट, फेस क्रीम, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता ह्या सगळ्या वस्तू जर तुम्हाला वेस्टीजमध्ये
इंटरनॅशनल क्वालिटीच्या 100% गॅरंटीसकट मिळत असतील, अफोर्डेबल किमतीमध्ये मिळत असतील, 10 ते 20% तुम्हाला ऑन दी स्पॉट डिस्काउंट त्याच्या MRPवर मिळणार आहे, 5 ते 20% कॅशबॅक मिळणार आहे, वेगवेगळ्या ऑफर्स तुम्हाला मिळणार आहेत. दर 4 महिने जर तुम्ही सलग वस्तू 3,000च्या घेतल्या तर 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 2,500च्या वस्तू फ्री मिळतात. अशा बऱ्याच सगळ्या ऑफर ही एक जस्ट सॅम्पल म्हणून इथे दिलेली आहे. रॉयल्टी इन्कम मिळेल आणि बरंच काही मिळेल. मग जे काम कालपर्यंत आपण असंही करत होतो, जो खर्च कालपर्यंत आपण असंही करत होतो, त्या खर्चातून एक इन्कम जनरेट करण्याची ताकद किंवा एक नवीन संकल्पना जर आपल्यासमोर उभी असेल तर काय हरकत आहे. त्याच्याही पुढे जाऊन वेस्टीज काय म्हणतं आहे, 30 डेज मनी बॅक गॅरंटी, वस्तू आवडली नाही पैसे परत. आता अशा प्रकारची गॅरंटी ज्या वेळेला कंपनी देते त्यावेळेला त्यांना तितकी आपल्या प्रोडक्ट्सवरती विश्वास असल्याशिवाय अशा प्रकारची गॅरंटी कंपनी देऊ शकत नाही. मग एवढा भरोसा दिल्यानंतर कंपनीचे प्रोडक्ट्स नक्की चांगले असतील हे वाटतं, तरीसुद्धा वापरल्याशिवाय विश्वास ठेवू नका. तुम्ही एकदा वापरून बघा, मग तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी कळतील. आता हे झालं, प्रोडक्ट्स आवडले, कन्सेप्ट पटली, कळलं. आता नेमके मला पैसे कसे मिळणार, तर कंपनी 9 प्रकारचे इन्कम आपल्याला देते. त्यामध्ये डायरेक्ट जसं मी सांगितलं तसं सेविंग जे आहे पहिला पार्ट 10 ते 20% तुमची सेविंग होते डायरेक्ट MRPवरती. त्यामुळे पहिली सेविंग इथे झाली. दुसरी सेविंग होते की 5 ते 11% आपल्याला बोनस मिळतो. म्हणजे आपण जी काही खरेदी केली ती, त्याचबरोबर आपण ज्या लोकांना वस्तू सांगितल्या विकत घ्यायला त्यांच्या खरेदीवर सुद्धा आपल्याला हा बोनस मिळतो. हा दुसरा फायदा. तिसरा फायदा डायरेक्टर बोनस. तुम्ही ब्रॉन्झ डायरेक्टर ज्या वेळेला बनता त्यावेळेला 4% एक्स्ट्रा तुम्हाला बेनिफिट्स मिळायला सुरू होतं. बिझनेस बिल्डिंग बोनस 14% मिळतो. त्यानंतर 16% लीडरशिप ओव्हरराईड बोनस. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या टीममध्ये एखादा लीडर तयार करता तुमच्या इतक्या ताकदीचा, त्यावेळेला हे एक्स्ट्रा इन्कम सुरू होतं. 5% तुम्हाला ट्रॅव्हल फंड कंपनी देते, जगभर तुम्हाला त्यातून फिरता येतं. 5% तुम्हाला कार फंड मिळतो, तुम्ही तुमच्या आवडीची स्वप्नातली गाडी घेऊ शकता किंवा अपग्रेड करू शकता. 3% तुम्हाला हाऊस फंड मिळतो आणि 2% तुम्हाला इलाइट क्लब बोनस मिळतो.